राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। शेतकरी विकास मंच महाराष्ट्राच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, वाढता उत्पादन खर्च तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। पूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नसल्याची खंत व्यक्त करत तातडीनं संपूर्ण कर्जमाफी लागू करण्याची मागणी करण्यात आली। आज शेतकरी विकास मंच महाराष्ट्र आणि शेतकरी जागर मंच यांच्या वतीने आम्ही कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे। याचा उद्देश असा की शेतकऱ्यांसाठी जे काही कर्जमाफी झालेली आहे ते फसवी कर्जमाफी आहे। आमचं म्हणणं हे आहे की जे GR निघालेला आहे त्याच्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ बरोबर मिळत नाही आहे। तो सरसकट कर्जमाफीसाठी ये निकष जे आहे ते सरकारनं बदलले पाहिजे आणि विनाशर्त सरसकट कर्जमाफी सरकारनं दिली पाहिजे। त्यासाठी आमचा धरणे आंदोलन आज इथे झालेलं आहे आणि आम्ही निवेदन जे आहे इथे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दारांना आम्ही दिलेलं आहे, कारण की निवासी जिल्हाधिकारी सुद्धा इथे उपस्थित नाही आहे। हे आमचे शेतकऱ्यांची अवस्था हे आज झालेली आहे।